Netravati Express is arriving shortly on platform number 7. Platform क्रमांक. गाईज फायनली उतरलोय आणि 1 तास म्हणजे जास्त काही शूट नाही केलंय. जेवढे गेले तेवढे गेले. आता इकडून मला एवढं लांबपर्यंत जायचं बाहेर. आपल्या ठिकाणी आलोय. सुख शांती मस्त असं वातावरण. जेव्हा सुख पाहिजे असतं, शांत पाहिजे असतं ना, तो गावाला यायचं बाई. सो गाईज, एवढ्या रात्रीचं तुम्हाला वाटत असेल की कुठे फिरतोय, तर आम्ही चाललोय जत्रेला. चोरवण्यातील जत्रेला, जिथं चोरवण्यात मी पहिला राहायचो. चलो कसं काय मंडळी, मी साहिल अभिष खोपकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, साहिल खोपकर ब्लॉग्समध्ये. सो आता बॅग बी घेऊन निघालो आहे गावच्या दिशेने. लिफ्ट आली आपली, लिफ्टनी चालू डायरेक्ट खाली. लिफ्ट गावी चाललो आहे. कसं चाललो आहे, काय चाललो आहे, खाली गेल्यावरती भेटूया डायरेक्ट. हां, मेन सांगायचं राहिलं, रॉकीला घेऊन नाही जात आहे, मी ट्रेननी जातो. सो लेट्स गो. जास्त शूट करता येणार नाही मला, तरी पण मी आणण्याचा प्रयत्न करेनच. जाऊया, ट्रॅव्हल ब्लॉग गेला. हे जो रॉकी दिसतोय तो त्याच्या जागेवरती सेफमध्ये एकदम. बघा, कालून जा. सर तो रिक्षा बघायची नाही, रिक्षाने जायचं. गावी जातो, मॅच आहे, मॅचसाठी चाललो. मॅच खेळणारे रिटर्न येणार, जास्त काय थांबणार नाही. सो त्यासाठी चालू. एक दिवसासाठी रॉकीला घेऊन जाऊन काय फायदा ना, म्हणून आता रिक्षा शोधायची, स्टेशनला जायचं आणि तिकडून ट्रेनने एक ती रिक्षा. रिक्षा भेटल्या, रिक्षामध्ये आता स्टेशनला जायचं. स्टेशनवरती तिकीट काढायचं, तिकीट काउंटरवरती मग ट्रेनसाठी जायचं. ट्रेनमध्ये पण धावपळ करायला लागणार आहे, रिझर्वेशन नाही आहे, जनरलमध्ये जायचं आहे. गर्दी खूप असते त्या ट्रेनला. 24 पण म्हणतात ना की 12ही महिने 365 दिवसही गर्दी असते त्या ट्रेनला. आता बघूया कसं काय होतं आहे. गर्दी भेटते, चढायला भेटतं आहे, बसायला भेटते की नाही. मी बॅग पण नाही घेतली बिकॉज ऑफ गर्दी. आणि बोलो बॅगचा मतलब नाही, बरेच बॅग्स आहेत ट्रेन्सकडे, सो नाही घेतली बॅग. आता बघूया जे काय होतं फेस करूया. जे काय शूट करता येईल ते शूट करूया. नाहीच तिकीट काढले. आता मला जायचं ह्या ब्रिजनी एकदम पुढच्या साईडला, बिकॉज ऑफ ट्रेनचा डब्बा जो लागतो तो तिकडे आहे. सो गर्दी आज कमी. आज फ्रायडे, गुड फ्रायडे आहे. लेट्स सी. तिकीट तर आहे माहिती दिसते 7 नंबरवरून जायचं आहे. खूपसं गर्दी नको आहे, कंटाळा येतो. नुसतं 365 दिवस गर्दी असते. इकडनं आलो आहे 7 नंबरला. गर्दी नसेल तर बरं होईल. थोडी बॅग जड झाले, मम्मीचं साहित्य असल्यामुळे जड येताना खाली होईल. प्लॅटफॉर्मवर दिसत तर नाही जास्त गर्दी, बट नंतर जशी गाडी जवळ येते, अजून यायला 20-25 मिनिट आहेत. मीच लवकर आलो, काय माहिती का लवकर आल्यावर. गर्दी तर कमी दिसते. हाय कुठं बोललो, मला वाटलं गर्दी कमी असेल. गर्दी आहे. लेट्स ट्रेन आल्यावरती. ट्रेन अजून आलीच नाही बाई, ट्रेन लेट आहे. म्हणजे मी लवकर आलो आहे. Netravati Express is arriving shortly on platform number 7. Platform क्रमांक तिरुवनंतपुरम Netravati Express is arriving. ट्रेन मजा असेल. गरम ताजा वडापाव, एकदम गरम, फुल गरम वडापाव, गरम वडापाव गरम. केलो दादा, प्लीज. काय पाणी सुट्टा आहे का? पाणी हे थंडा आहे पाणी. समोसे चल मॅसेज कर, नेटवर्क भेटला तर तुला. एक मिनिट. काय तिकडे जायचं.
गाईज फायनली उतरलोय आणि एक तासामध्ये जास्त काही सूट नाही केलंय. जेवढे गेले तेवढे गेले. आता इकडून मला एवढं लांबपर्यंत जायचं बाहेर, कारण का खूप पुढे बसायला गेलेलो त्या चान्समुळे आता मला बरंच पुढं जायचं आहे. सो चला चालूया जरा. ऊन खूप आहे. लेट्स गो. खेड रेल्वे स्टेशन आता सध्या तरी आलो. मला इकडनं परत बाहेर जायचं तिकडे बससाठी. चार्जिंग पण लो आहे. म्हणजे काय होतं आहे. लेट्स गो ब्रो, लेट्स गो. ऊन पण खूप आहे. 4:30 वाजले तर चला. हे एक्सप्रेस आहे बघा. इकडनं बस आली, तिकडंच माझं गाव आहे. तिकडं जायचं आहे. एक्सप्रेस हायवे आहे जो गोव्याचा आहे. रत्नागिरी, चिपळूण वगैरे इकडे मुंबई. आणि आता मी इकडे जाऊन बस स्टॉपला थांबलो. बसची वाट बघूया बस किती वाजता येते. लेट्स गो. आपल्या ठिकाणी आलोय. सुख शांती. मस्त असं वातावरण. जेव्हा सुख पाहिजे असं, शांत पाहिजे असं ना, तो गावाला यायचं बाई. बघा ना, पूर्ण सन्नाट आहे सगळीकडे. काय आहेच नाही. सगळं वसडी. इथं आम्ही क्रिकेटच्या मॅचेस होत्या. आता सगळीकडे शांतता आहे. कोण पोरच नाही उरली वाडीमध्ये. चला घरी जाऊया, फ्रेश बीस होऊया आणि थोडंसं झोपूया. इव्हिनिंग तर झालेच भाई. होम, स्वीट होम. मुंबईच्या ज्या वातावरणातून, मुंबईच्या धावपळीतून जे शांती शोधते ना, हा काय हवा आली. खतरनाक गो, खतरनाक. गावी आलं की मुंबईला जाऊचं वाटत नाही. ही खरी गोष्ट आहे. मुंबईची लोक गावी यायलाच तरसतात. सो गाईज, एवढ्या रात्रीचं तुम्हाला वाटत असेल की कुठे फिरतोय, तर आम्ही चाललो आहे जत्रेला. चोरवण्यातील जत्रेला, जिथं चोरवण्यात मी पहिला राहायचो. सो आता तिकडे जत्रा आहे. सो मेन जत्रा आहे, तिकडे चाललो आहे. कोण कोण चाललं आहे, काय काय चाललं आहे ते पुढे तुम्हाला दाखवतो. लेट्स गो लेट्स. गाईज हा बघा कसा मस्त तयार झाला आहे. आणि मी बघा भाई, ट्रॅक पॅन्ट खाली नाही, याच्यावरतीच जत्रेवरती. मग तयार नाही तर काय, हे कपडे जीन्स एवढं मस्त तयार होऊन झालायस. खाली संडासची चप्पल घातलेस. खाली संडासची चप्पल घातलेस आणि वरती एवढं चांगलं घातलेस. मी तरी परवडलो भाई. मॅचिंग वाटते मला सगळं हे. हा तेच होते. संडासची चप्पल घालून आलायस. वा बेटे वा. काही आमच्यात किडे बघा. म्हणजे बाईकनी नाही चाललोय, असे किडे नाही. आम्ही 4 व्हीलरनीच चाललो. म्हणजे इथून चाललोय भाई. थंडी काहीच नाही रे, नॉर्मल आहे. मला वाटलं जास्त थंडी असेल. कांदो मामा पण आहे. चलो एक तिकडे दिदी आणि हे आमचे ड्रायव्हर. 4 जणी निघालोय. अजून तिघे जण आहेत ना. ते काय आहे ते येतील. निघायचं होतं 10ला, वाजले 11. काय बोलतो किती? अरे मग सभेना संपल्या पोचू आपण. काम कर आणि उतरा. आम्ही बाईकनी घरी जाऊ काय? हा अच्छा, हमको सिखा रिया है. हे 10 वाजता निघालो असतो ते भेटलं असतं सभेना बिवना. काय बोलते दीदी? मग हे तुझ्या नवऱ्याने उशीर केला त्याच्यामुळे झाला ना. हे थांब, तू सांग. नवऱ्याने उशीर केला म्हणून झाला ना. हा झाला. तुझ्यामुळे उशीर झाला आज. आम्ही टायमात आलेलो. आता ते तिघांकडनं पण या सीएनजी. हा बघूया. हा बघा, बघायचंच आहे. त्यांच्याकडनं नाही घेतलीस ना तर माझे ते 300 रुपये पाठवायचे मला. नाही बस एवढंच. बस तेवढं बस. 300 रुपयात मी मस्त की 3 टाइम खाणे. बस चायनीज 100 रुपयाचं चायनीज कम्प्लीट.
तुझ्या नवऱ्यामुळे उशीर झालाय. हो आता मी काय करू? त्यांनी आपल्याला उशीर आणलाय. जत्रा ऑलमोस्ट आता हे संपेल. हा दादू संपला. गाड्या बऱ्याच आल्यात, गाड्या बऱ्याच आल्यात. जास्तच पब्लिक आले. इकडनं उतरायचं काय? माझं पाठ फुटले. आपण पोरं असतं इकडनं उतरलो असतो. आम्ही हायस्कूलला होतो ना, इथं जास्त आहे ह्या दुकानात. इकडेच वरती पुढे हायस्कूल आहे ना आमचा. हे 2 दुकान आमची फिक्स असायचे वडापाव वगैरे घ्यायला. मराठा रेजिमेंट. चला मला काय माहिती, तुला माहिती. ती पाहिजे ना शेवटची. हे टोल्या काय बघतोस? सट्टा म्हणता. हा लावतो अनिकेत. शेखर हे शेखर तुला होतं? पाती टुकत आणणार. वॉलेट भेटला वाटतं त्याला. तिकडे वेगळं आहे का? ह्याला सांभाळलाय ना. तिकड जाईल. हे भेटते काय?
आजला भेटेल ना. कधीपासून शोधते भाई एक रिंग जमलास तू जमलं म्हणजे मला झोप आले. जा झोप गाडी जाऊन झोपू शकतो. हे चला चला जत्रा संपली चला. चला आम्ही निघालो चला याचा विषय वेगळा आहे, चला. सो गाईज सकाळच्या वाजले 3:45 आणि मी किचनमध्ये येऊन ब्लॉग एंड करतोय बिकॉज ऑफ पप्पा झोपलेत. 3:45 झाले सकाळचे. मी गेल्यावरती सभेनं ऑलमोस्ट संपायला आलं. एक राऊंड राहिलेला आहे तो शूट करायला भेटला आणि नॉर्मल जास्त कुठं फिरलो नाही. सर्व मित्र वगैरे भेटलेले त्यांच्याशी बोलत वगैरे बसलेलो. सो जास्त एवढं पण नाही शूट केलं. चित्रे गेलो. अजून बऱ्याचशा जत्रा आहेत. काल शिंदेवाडची झाली, आज चोरवणे होतेकरवाडची होती, मग साखरेतली आहे, मिरलेतली साखरेतली आहे, पोसरेतली आहे, मुसाड चांदेवाडी वावे बरेच आहेत. बट माझी उद्या मॅच आहे. मी आज आलेलो मग ह्यांना घेऊन गेलो. भारी वाटलं, मजा वाटली. सर्व काय बघायला भेटलं, सर्व मित्र वगैरे भेटले, मजा आली. सो हा व्लॉग मी तेच एंड करतो आहे. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मास्तर अनुज मंदाबला व्लॉग कमेंट कर. तुझ्याच कमेंटची वाट बघतोय आणि मेजर तुझ्या पण. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टे सेफ, स्टे राईट. बाय बाय.